स्वागत आहे तुमचं आपल्या 5व्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी झाले होते दारा, म्हणलं दूध घालून घ्यावं पटकन, आपल्याला शेताकडे जायचं होतं आज. तर विषय असा होता की आपल्याला काल आणलेली पाईप आपल्याला शेतात नेऊन जोडून घ्यायची होती. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. गाडीवर पाईप आणताना काय गॅरंटी वाटत नव्हती आमची शेताकडे जायची. एखाद्याला कुणाला तर आडवं पाडून येतावं काय वाटत होतं आम्हाला. दाराचं लय टेन्शन यायला लागलं म्हणून आणली होती लगेच पाईप. डायरेक्ट तोट्या करून टाकावं म्हणलं ह्या मकाला. आता एकदाच तोट्या करून टाकले म्हणजे आपल्या डोक्याचा विषयच मिटला, टेन्शनच गेलं. आता ही मशीन आणली म्हणून डोक्याचा ताप एक कमी झाला बरं का. मी इकडं होलं पाडतोय तोवर पाण्यात इकडं रबर लावून घेत होता लगेच. आता फक्त आपल्याला तोट्या बसवून घ्यायच्या होत्या. शेतकरी मित्रांनो, मी काही नवीन शेतकरी आहे, पण आपण एक जुगाड केलाय की आपल्याला हाताना दाबताना लय हाताला इथं दुखतंय. त्यामुळे आपण एक जुगाड केलाय. आपल्याला काही इथं टँगोची बाटली काही भेटली नाही, त्यामुळे आपण इथं स्टिंगच्या बाटलीवर भागवलं की ह्याच्यात असं घालायचं आणि ह्यानं असं दाबायचं, म्हणजे हाताला पण आपल्या दाब होत नाही, काय अडचण येत नाही. दारूची बाटली सापडली नाही तुला? हे असं बसतंय बघा टेक्नॉलॉजी. आपलं सगळं काम झालं होतं बघा फायनल. पाण्याला म्हणलं चल बाबा आता दुकानावर जायचंय म्हणलं. इथंच 12 वाजल्यावर म्हणलं आपल्या आयुष्याच्या 12 वाजायच्या परत. दुकानावर नाही गेल्यावर घरचे जेवण पण देणार नाहीत हो. सगळं काम पण झालं होतं. आता पाण्यासाठी एक डायलॉग म्हणावं म्हटलं. अख्खं जग विरोधात जाऊ द्या माया, अख्खं जग मागे एक असा हिरा आहे ना, ते सुद्धा त्यांच्या मागे काना 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 चालत जाणार. ठीक आहे, आपल्या पैसे थांबत होईल. आपण चारी तो बिडी वडापाव, तिकडे बिर्याणी दिसली का ते लगेच विरोधात जातात. पाण्याला म्हणलं बिर्याणी काय नाही बाबा, पण स्टिंग पाजू शकतो बघ म्हणलं मी. हे आहे आपलं ज्वारीचं तुकडं बरं का. आता वाघाचा कमबॅक 2026 ला बी नाही होणार. आता 2027 ला वाघ इथं गांजा लावणार आणि मग कमबॅक करणार. तुम्ही काय मित्रांनो सिरियस होऊ नका लगेच. मी पावायला चाललोय. पाण्या म्हणतोय पावाचा आता. आपण काढणार आहे का? आता काय टेन्शन नाही. साले का खोपड़ी तोड़ साले का. मग काय देत ना आम्ही चालला होता तोपर्यंत डोंगर नाना तिथं मित्र गाठ पडला. म्हणला नाईटी पाचतो तुला. दारू नहीं रे बाबा, दवाई है. मग काय लगेच गेलो घरी, लगेच डबा घेतला की निघालो दुकानावर. आता तुम्ही म्हणसाल 2 दिवसाला एकच टी शर्ट का घालतोय तू? आपलं जरी कपड्याचं दुकान असलं तरी रोज नवीन कपडे घातल्यावर घरची हानती द्या आम्हाला. आलो लगेच बुंगा फाईट दुकानावर. दुकान वगैरे उघडून घ्यावं म्हणलं. 12 वाजले इथंच. काम असल्यावर उशीर होते एखाद्या दिवशी. आता काय करायचं. दुपारी बसला होता निवांत. मग काय कृष्णा म्हणला आपल्या दोघाचा व्हिडिओ तर काढ एखादा म्हणला लागा. मग काय नंतर 4 वाजले होते म्हणलं साफसफाई वगैरे करून घ्यावी. दुकानासमोर लगेच कचरा झालता. मग काय झाडून घेतलं लगेच. लाईटी वगैरे लावून घेतल्या. आता आपल्या व्यवसायाला टॉपला न्यायचं म्हणल्यावर सगळी कामं केलीच पाहिजेत. मग काय रात्री केलं दुकान बंद, म्हणलं जाऊन दूध वगैरे घालायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला मका भिजवायला पण जायचंय. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.